ना. तुझी आहे बाईक काय करतो? हॅलो हॅलो, काय करताय? गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. सकाळचे 8:05 झालेले आहे. आपण थोडं रानात फेरफटका मारून तिथे जायचं, चहा पिऊ. तर आपला चहा पिऊन झाला. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, आपण रानात आलो आणि रान काय लय लांब नाही, घरापाठी मागच आहे. पहिलं रान धावतो ही बघा मक्क्याचं रान. असा मक्का आलाय, मक्याचं रान इथं उगवले. हे असं कष्ट करून काढावं लागतं. ह्याच्या आधी रानात खुडवं होतं, खुडवं काढलं आणि परत मक्का केला. यात पाण्यामुळं बॉम्ब झाले. इथं जास्त पाणी साठल्यामुळं इथं मक्का उगवलेला नाही. ही बघा अजून ओला आहे रानात. इकडे जास्त पाणी साठते रानात. रानाच्या मधी बरोबर डबरा आहे, त्यामुळं पाणी साठून राहते इथं. हे बघा ओलकीचे इकडल्या ह्याला मक्का चांगला आला, मधीच खराब झालाय नसता मक्का. तर आता तुम्हाला ती गव्हाचं रान दाखवतो तुम्हाला. आणि गव्हाच्या रानापाशी पोचलेला आहे. आणि ह्याला चपातीचं झाड म्हणतात. चपातीचं झाड कसं आहेत आत करायला नाही. त्याला आत्तापर्यंत 4च पाणी पाजले, 4 ते 5 पाजलेत. आणि ॲक्च्युली गव्हाला पाणी 4 ते 5च द्यावे लागतात. आणि 4 ते 5 पाण्यातच गहू येतो चांगला. त्याला 21 ते 25 दिवसांनी पाणी द्यायला लागते. म्हणजे जर आज जर पाणी पाजलं तर त्याला 21 ते 25 दिवसाचा कालावधी नंतर पाणी पाजायचं लागतं. आणि आपण जी या गव्हाची पेरणी केली आहे ती जवळजवळ मला वाटतं या नोव्हेंबर महिन्यातली ही पेरणी आहे. ह्या नोव्हेंबर महिन्यात ही गव्हाची पेरणी केली आहे. आणि मित्रांनो, ही जी पेरणी केली आहे ती ट्रॅक्टरनं केली आहे. ट्रॅक्टरनं अशी सारटी घातलेत. आणि ह्याला जो फुटवा फुटला आहे तो सरासरी 35 ते 40 ह्याचा फुटला आहे. हे बघा फुटवा कसा आहे, 35 ते 40 सरासरी ह्या पद्धतीने त्याला फुटवा फुटलेला आहे. पण जेव्हा गव्हाची पेरणी करत होतो त्यावेळी 10-26 पण पेरणी करताना टाकले त्याला. त्याच्यानंतर त्याच्यावर टॉनिक टाकलं, 40 दिवसांनी त्याच्यावर युरिया टाकला. आणि काय बरंच टाकले. काय मला काय एवढं माहीत नाही, दादांनी माहिती एवढं. पण मला माहिती तेवढी मी तुम्हाला माहिती दिल्या. तर आता आपण लावणीकडे जाऊया. चला. लावणीचं रान पण गव्हाच्या रानापासून जवळच आहे, एक थोड्याच अंतरावरती आहे. चला. ते आपण लावण केल्या ती लावण ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यातली लावण, म्हणजे 1-2-3 महिन्यापूर्वीची लगी लावण. आणि आता आपण रानापाशी पोचलो या. चलो तुम्हाला दावतो काय कसं काय आहे. बघा लावून कशी आल्या, 2 महिन्याची लावण आहे. तुम्हाला त्या अजून कोंब जी फुटलेत ती तुम्हाला दावतो. ही बघा, ह्याला जी कोंब फुटलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 कोंब फुटलेत. 20 म्हणजे 2 महिन्याच्या लावणीत 20 कोंब फुटलेत. तशी लावून जरा मोठीच पाहिजे होती, पण या पण रानाला भरपूर कष्ट केले. आणि या ज्या फवारणी केली आता ती पण मला काय एवढं आठवना. ॲक्च्युली ह्या रानाला फवारण्या औषध इतकी झाले जास्त प्रमाणात, म्हणजे झाले, त्यामुळं आठवणं झाले की ह्याला कोणती लागवड टाकल्या, ह्याला कोणती फवारणी घेतली. त्यामुळे मला तर काय आठवणं झाली की बाबा ह्याची यावेळी औषध टाकलं असेल, ही त्यावेळी औषध टाकलं असेल. ते आता दादांनी माहीत काय फवारणी केली आणि काय नाही.
ही बघा त्र्याण्णव एवढं झाला आता पडलो कपडे घालून आली सगळी तुम्हाला दावाच्या नादात पडलो. या रानाच्या फवारणी घेतल्या ती दादानी माहिती. दादा म्हणलेत औषध माराय आपण तयार पंप घेऊन तयार. म्हणजे दादा आदेश होणार आपण त्या आदेशाचं पालन करणं. ते भले तिकडे काय पण होते. मुझे अगर पापा बोला करने का तो करने का, दुनिया के खिलाफ हो अगर भगवान के खिलाफ हो तो करने का तो करने का. हा बघा रानाचा एरिया. ह्या अख्ख्या टोटल रानाला जी नर्सरी लागते, नर्सरीची जी रोपं लागतात ती 4000 रुपये लागले 4000. आणि ही जी लागवड जी केली आहे म्हणजे रोपं जी लावल्यात ती जवळजवळ त्याच्यामध्ये अंतर आहे ते 1 फुटाचं अर्ध्या फुटाचं. तर इथे 1 फुटाचं आहे, तिथं अर्ध्या फुटाचं आहे. अशी ही रोपं लावलीत ती बघा काय का. ही जवळजवळ 1 फुटाचं अंतर आहे, ती 1 फुटाचं. अशा प्रमाणात ही रोपं लावली ती. आता तुम्हाला मी एवढीच माहिती देऊ शकतो. नंतर राहिलेली माहिती मी दादा आलीत म्हणजे माझे वडील आलेत त्यांच्यासोबत मी रानात आलो तेव्हा मी तुम्हाला माहिती देईन पक्की. म्हणजे किती महिन्याची टोटल किती महिने झाले किंवा कोणती लागवड टाकली हे सगळ्या माहिती मी तुम्हाला देत राहतो. आत्ता पुरती एवढीच माहिती तुम्हाला देतो. नंतर काय असेल ती देतो माहिती. आता आपण घरला जाऊया. भावांना आपण आलोय घरात. आता मस्तपैकी आंघोळ करू आणि आवरू चला. तर मस्तपैकी आपण आवरल्या आंघोळ वगैरे केल्या. तर आता जरा जेवून घेऊ, जरा पोटपूजा करू आणि भेट चला. तर मित्रांनो आता आपण व्हॉलीबॉल खेळण्यासाठी निघाले. तर आपण एकटंच आहे, आपल्यासोबत कोण नाही अजून तरी कोण येऊ नाही. आणि हे बघा आपण चालत निघाले. आपल्या सोबत अजून तर कोण नाही. वर गेल्यावरती भरपूर प्लेयर आहेत त्याचे जाऊन खेळू चला. दिगी जाऊ हळूहळू. आणि मागून आलाय चिंतामणी आलाय चिंतामणी. हे मला नाही चिंता. कोण आहे सर मला नाही चल कोणाला लावलाय कोणाला काय पुरगी आहे. कोण पुरगी आहे बाईक. चिंता आहे भाई येऊ चिंता आहे. बोल हॅलो हॅलो काय मला काय करतो. हॅलो आवाज येत नाही. हॅलो काय करते विचार. हॅलो काय करताय. जेवला का नाही विचार. तू नुसतं विचारते होय होय म्हणत्या. जेवला का नाही विचार. जेवला का नाही. जेवला का नाही. जेवला का नाही ते जेवलं म्हणते. मला इथे आवाज कानात घातलीस होय. माझ्या कानात झालं भाऊ. तर आपण दिगी चिंतेच्या सायकलवरनं निघाले. तर चला डुगू. माझ्या कानात घालती. तर चिंतामणी अर्ध्या वाटेवर आपल्याला सोडले. आता आपण निघाले हळू. आता पुन्हा एकदा दिगी करीत हळूहळू चालत निघालो. ग्राउंडवरती पोचलेले आहोत. तर सगळ्यांनी गायस हातवरती प्रेम्या, राहुल, विकास, सुम्या, ओम, आब्या आणि तिकडं सागर. आपण जर एकटं चालत असलं ग्राउंडवर ढीकपर हे बघा पोरच पोर. तर थोडं खेळू आपण चला काय. तर मित्रांनो आजचा हा दिवस एकदम आनंदात आणि मजेत गेला. तुम्ही पण तुमचा दिवस असाच आनंदात आणि मजेत घालवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.